नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 2 ऑगस्ट 2024 वार शुक्रवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो हे आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर आज पुन्हा परत पावसाचे आगमन आपल्याला पाहायला मिळते। तर पूर्ण मार्केटमध्ये आपल्याला संततधार त्याचबरोबर मुसळधार पावसाचे झालेला पाहायला मिळतं। तर त्यामुळे दरामध्ये आपल्याला फारसा बदल आपल्याला आज पाहायला मिळतोय का हे आपण जाणून घेणार आहोत। तर चला तर पाहू की आज शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळतं। तर हिरवी मिरचीसाठी आज दर जे आहे ते थोडीशी तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर कमीत कमी आपल्याला 25 रुपये किलोपासून ते जास्ती असतं। एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 35 रुपये किलोपर्यंत आपल्याला हिरवी मिरचीसाठी दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला आज तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। कारल्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कारले पाहायला मिळते। तर आज कारल्यासाठी दर जे आहेत आपल्याला थोडीशी वाढलेली पाहायला मिळतात। तर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी आपल्याला 25 ते 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला कारल्यासाठी दर पाहायला मिळते। आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते। कोबीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोबीसाठी आज दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात। एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 16 ते 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपये किलोपासून आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळतात। दोडक्याची क्वालिटी बघू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दोडक्यासाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 35 रुपयेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला बदल होताना पाहायला मिळतात। आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भेंडीसाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 20 रुपये किलोपासून आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळतो। टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला टोमॅटो पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर कमीत कमी आपल्याला 7 रुपये किलोपासून ते जास्ती असं एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 15 रुपये किलोपर्यंत आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते। तर लहान तसेच बुगीसाठी आपल्याला दर जे आहे ते साधारणतः 4 ते 5 रुपये किलोपासून आपल्याला टोमॅटोसाठी पाहायला मिळतात। तर आवक जास्त झाल्यामुळे आपल्याला दरामध्ये मोठी घसरण आपल्याला टोमॅटोसाठी पाहायला मिळते। तर वालगेवडा आपण पाहू शकतो, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वालगेवड्यासाठी 60 ते 70 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळते। तर साधारणतः कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 40 रुपये किलोपासून आपल्याला वालगेवड्यासाठी दर पाहायला मिळतो। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वांगे पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, एक नंबर टॉप क्वालिटीच्या वांग्यासाठी आज दर जे आहे ते एक नंबर 40 ते 45 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 30 रुपये किलोपासून आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळतात। तर वांग्याची आवक काय आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला वांग्यासाठी तेजी पाहायला मिळते। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगा पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात। तर कमीत कमी 70 ते 75 रुपये किलोपर्यंत आपल्याला भुईमुग शेंगासाठी दर पाहायला मिळते। शेवग्याच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी आज 10 रुपयाने दर जे वाढलेले पाहायला मिळतात। तर कमीत कमी आपल्याला 60 रुपये ते 70 रुपयापर्यंत आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। तर साधारणतः कमी क्वालिटीमध्ये आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपये किलोपासून आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शिमला पाहायला मिळते। तर आज शिमलासाठी दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात। तो क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। तर दरामध्ये आज कमीत कमी साधारणतः 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळते। मोठ्या त्याचबरोबर लहान शिमलासाठी दर ही आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 20 रुपये किलोपासून आपल्याला शिमलासाठी दर पाहायला मिळते। पावट्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पावट्यासाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 30 ते 35 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला थोडेफार बदल पाहायला मिळते। वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वाटाणा पाहायला मिळतो। तर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 50 ते 60 रुपये किलोपर्यंत आपल्याला वाटाण्यासाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 2 ते 3 दिवसापासून कमी जास्त होताना पाहायला मिळतात।
बीन्सची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्स पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 50 ते 60 रुपयेपर्यंत आपल्याला बीन्ससाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. तर त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 40 रुपयापासून दर पाहायला मिळतात. चवळीची शेंग पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चवळीची शेंगेसाठी साधारणतः 20 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते आपल्याला 15 रुपये किलोपासून दर पाहायला मिळते. राजमाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला राजमासाठी आज दर जे आहे ते 30 ते जास्ती असतं 45 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकी आपल्याला पाहायला मिळते. पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवार पाहायला मिळते. तर पुणेरी गवारसाठी कमीत कमी आज 50 ते 80 रुपये चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर पुणेरी गवारसाठी दर ही आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. डांगरची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला डांगर पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला पूर्णपणे कमी झालेले पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी लहान साईजमध्ये क्वालिटी कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 4 रुपये किलोपासून ते जास्त असते. एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 10 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दुधी भोपळा पाहायला मिळते. तर दुधी भोपळ्यासाठी साधारणतः 14 ते 16 रुपयेपर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 8 रुपये किलोपासून दर पाहायला मिळतात. तर जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जळगाव वांग्यासाठी 20 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. काळं भारताचं वांगं आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहू शकता. तर दर जे आहे ते आपल्याला 7 रुपये ते जास्ती असतं 15 रुपये किलोपर्यंत आपल्याला काळ्या भारताच्या वांग्यासाठी दर पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावरसाठी आज दर जे आहे ते 14 ते 16 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर 3 ते 4 दिवसापासून आपल्याला फ्लावरसाठी दर जे आहे ते टिकून असलेले पाहायला मिळतात. आवकी आपल्याला पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळते. काकडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला काकडीसाठी आज कमीत कमी 10 ते जास्ती असतं 16 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. आलेची क्वालिटी पाहू शकता, कवळे आले आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला 15 ते 20 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर कवळे आले त्याचबरोबर चांगले तयार झालेले आले मिक्स आपल्याला पाहायला होते. तर साधारणतः 60 ते 65 रुपये किलोपर्यंत आपल्याला आल्यासाठी दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला आल्यासाठी 50 रुपये किलोपर्यंत दर पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी आपल्याला दर जे आहे ते 90 ते 95 रुपये किलोपर्यंत दर पाहायला होते. तर क्वालिटी पाहू शकता. तर 5 ते 10 रुपयाने आपल्याला आल्यासाठी दर उतरलेले पाहायला मिळतात. कांदापातची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांदापात पाहायला मिळते. तर साधारणतः 8 रुपये ते जास्ती असं 12 रुपयेपर्यंत आपल्याला एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. पालकची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पालक पाहायला मिळते. तर दर जे आहे ते 8 रुपयापासून ते जास्ती असतं 12 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. मुळ्याची क्वालिटी पाहू शकता, थोडंसं कमी क्वालिटीमध्ये आपल्याला मुळा पाहायला मिळते. तर मुळ्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी 8 रुपयापासून ते जास्ती असतं 12 रुपयापर्यंत मुळ्यासाठी दर पाहायला मिळते. कोथिंबीरीची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोथिंबीर पाहायला मिळते. तर कमीत कमी आपल्याला दर जे आहे ते विलायती कोथिंबीरीसाठी 2 रुपयापासून ते जास्ती असते. एक नंबर टॉप क्वालिटीची गावरान कोथिंबीरीसाठी 5 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. शापूची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शापू पाहायला मिळतो. तर दर जे आहे ते आपल्याला 3 ते 5 रुपयापर्यंत आपल्याला शापूसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. मेथीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मेथी पाहायला मिळते. तर कोरडी मेथीसाठी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला चांगले तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर 6 ते 8 रुपयापर्यंत आज आपल्याला मेथीसाठी दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये भिजलेल्या मेथीसाठी आपल्याला 5 रुपयापर्यंत पासून दर पाहायला मिळतात.